प्रकरण 3. आळशीपणाचा शाप. 1. आळशीपणा म्हणजे जिवंत वेड्या माणसांचा मुकुट असतो. 2. गेलेली संपत्ती पुन्हा उद्योगाने मिळवता येते. बिघडलेली प्रकृती संयम व पथ्य पाळून पुन्हा चांगली होते. विसरलेले ज्ञान अभ्यासाने पुन्हा मिळते. परंतु संपून गेलेला समय आणि दुर्लक्षामुळे निसटलेली संधी पुन्हा कधीच परत मिळत नाही. श्रीमती सिगार नबी. 3. आळशी माणूस हा एकाच जागेवर स्थिर असलेले 2 काटे असलेल्या घड्याळासारखा निरुपयोगी असतो. आळशीपणामुळे त्याच्यावर जणू गंज चढतो. फ्रँकलिन. 4. तुम्ही जर आळशी असाल तर तुमचा नाश लवकरच होणार हे नक्की, आणि तुमच्या या विनाशाच्या मार्गावर कोठेच विश्रांतीची सोय नसते. आळशीपणा तुम्हाला विनाशाकडेच घेऊन जातो. डब्ल्यू बिचर. 5. दक्षिण अमेरिकेत एक काजवा आहे. तो जेव्हा पंख हलवून हवेत उडतो तेव्हाच चमकतो. तो जर उडणे थांबवून बसला तर काळा ठिक्कर दिसतो. माणसाच्या मनाचे तसेच आहे. माणसाचे मन जेव्हा भराऱ्या घेत असते तेव्हाच ते चमकते, बसल्यावर ते काळे होते. आळशी माणूस पापी असतो. माणसाच्या वाईट सवयीविषयी एक धर्मप्रवचक प्रवचन देत होता. तो म्हणाला, जो कमालीचा आळशी असतो तो वास्तविक सर्व प्रकारची पापे करीत असतो. आळशी माणसाचा मेंदू म्हणजे सैतानाची कार्यशाळा असते हे वचन 100% सत्य आहे. सैतान सर्व लोकांना मोहात पाडतो तर आळशी माणूस सैतानालाच मोहात पाडतो. गुन्हेगारीचा जन्म आळशीपणात. जर्मन तत्वज्ञ गटे यांनी लिहिले आहे, निसर्ग कधीच थांबत नाही किंवा विश्रांती घेत नाही. जे काहीच काम करीत नाहीत त्यांना निसर्ग नेहमीच शाप देत असतो. एका गुन्हेगाराला त्याचा पोशाख काढून कैद्याचा पोशाख घालायला दिला. तो म्हणाला, मी जन्मात एक दिवसही कधी काम केले नाही, म्हणूनच मला आता तुरुंगात यावे लागले. जे आळशीपणा करतात त्यांना मग गुन्हे केल्याशिवाय पोटाला मिळतच नाही. एक प्रकारे गुन्हेगारीचा जन्म आळशीपणातच होतो. फ्रेंच तुरुंगात एका कैद्याने पुढील शब्द उजव्या हातावर गोंदवून घेतले होते, मला माझ्या भूतकाळाने फसवले आहे. वर्तमान काळ माझा छळ करीत आहे आणि भविष्यकाळ मला धास्ती निर्माण करीत आहे. या कैद्याचे आयुष्य आळसात गेले होते, त्यामुळेच त्याला गुन्हा करावा लागला. तुरुंगाचा दरवाजा उघडणारा मंत्र आळशीपणा. उद्योगहीनता म्हणजे आळशीपणा हा तुरुंगाचा दरवाजा उघडणारा तिळा मंत्र आहे. एक पाहणी केली तेव्हा आढळले की तुरुंगातील 90% कैद्यांनी आळशीपणाचा परिणाम म्हणून गुन्हे केले होते. सर होरेस वेले याला विचारले, तुझ्या भावाचा मृत्यू कशामुळे झाला? त्याने उत्तर दिले की माझ्या भावाला बसून खायची सरदारकी मिळाली. असा आळशीपणा कुठल्याही सेनापतीला ठार मारण्यास समर्थ असतो. काम न शिकलेल्या मुलांची गत. एका माणसाने आपल्या मुलांना वाढवताना त्यांना कसलेच काम करायला शिकवले नव्हते. खूप दिवसांनी त्याला कळले की त्याचा एक मुलगा उंट हाकणारा झाला होता. दुसऱ्या मुलाला मवाली म्हणून अटक झाली होती. तिसरा मुलगा एका संस्थेत दगड फोडायला शिकत होता. काम न शिकवलेल्या मुलांची अशी गत होते. एका आळशी तरुणाने तक्रार केली की मला माझ्या कुटुंबासाठी ब्रेड मिळत नाही. तिथे असलेला दुसरा मजूर म्हणाला, मला तरी ब्रेड कुठे मिळतो? मला ब्रेडसाठी खूप काम करावे लागते तेव्हा तो कुठे मिळतो. आळस जन्मभर सुटत नाही. जर एखादे रोप वाकडेच असेल तर ते वाढल्यावर त्याचे झाडही वाकडेच होते. किशोर तरुण होतो, तरुण गृहस्थ होतो, तरीही त्याच्याबरोबर वाढणारे त्याचे आळशीपण त्याला सोडत नाही व त्या आळशीपणाचे रूपांतर शेवटी हातात बेड्या पडण्यात होते. आळशी माणसाला या जगात काहीच किंमत नसते. आळशी माणूस चालतोही हळू आणि त्याच्या हळू चालीमुळे दारिद्र्य त्याला लवकरच गाठते. आळशी होणे व दरिद्री होणे या दोन्ही गोष्टी समानच असतात. विश्रांती माणसाला प्रिय असते, पण ती विश्रांती जिंकावी लागते. कष्ट करून दमल्यावरच विश्रांती मिळवता येते. ज्यांना काहीच कष्ट न करता विश्रांती मिळते
त्यांना त्या विश्रांतीचे ओझेच होते. श्रमाने दमल्यानंतरची विश्रांतीच सुखदायक असते. आळशी माणूस पूर्ण निरुपयोगी असतो. जो तरुण शरीरात ताकद व उत्साह असतानाही दुसऱ्याच्या निढळाच्या घामाने कमावलेली भाकरी खातो, त्याला माणूस तरी कसे म्हणावे? द्रव्य म्हणजे श्रम असतात. असा श्रमरूपी तांब्याचा एक पैसा जो मिळवत नाही, त्याचा जगाला काय उपयोग? काम न करणाऱ्या व ताकद असलेल्या तरुणाच्या पोटाची खळगी भरण्याची जबाबदारी इतरांनी का म्हणून घ्यावी? अशी फुकटची भाकरी ज्या तरुणाला समाज किंवा कुटुंब देते, ते लोक त्याचे निरुपयोगी आळशी आयुष्य उगीचच वाढवत असतात. आळशी माणसाला कठोर शिक्षा. बहुतेक भिकारी आळशी असतात. इंग्लंडमध्ये भिकाऱ्यांसाठी एक कायदा केला होता. भीक मागणे हा गुन्हा ठरवून भीक मागण्याच्या पहिल्या गुन्ह्याला फटक्याची शिक्षा होती. दुसऱ्यांदा केलेल्या गुन्ह्याला कान कापण्याची शिक्षा होती. तिसऱ्या गुन्ह्याला तुरुंगवासाची शिक्षा होती. असे आणखी गुन्हे घडत राहिल्यास शेवटी आळशी माणसास समाजाचा शत्रू म्हणून मृत्यूदंडही ठेवला होता. प्राचीन ग्रीसमध्ये आळशीपणा गुन्हा होता. प्राचीन ग्रीसमधील ॲथेन्स शहरात आळशीपणा हा शिक्षापात्र गुन्हा समजला जात असे. ॲथेन्सच्या प्रत्येक नागरिकाला बुद्धी वापरून काम करणे सक्तीचे होते. प्रत्येक नागरिकाकडे त्याने श्रम करून मिळवलेले द्रव्य त्याच्याजवळ आहे की नाही याची चौकशी ॲथेन्सचे शहर राज्य करीत असे. जीव नकोसा झालेला आळशी सरदार. एक जर्मन तरुण सरदार होता. त्याने आपले कॉलेज शिक्षण पूर्ण केले व खूप प्रवास केला. त्याच्याकडे प्रचंड मालमत्ता होती. त्यामुळे तो आळशीपणा करीत दिवस काढू लागला. पण काहीच काम न करण्याचा त्याला अत्यंत वैताग आला. त्याने आपल्या उद्योजक मित्राला सांगितले की मला जीवन नकोसे झाले आहे. उद्या रात्री मी आत्महत्या करणार आहे. उद्योजक मित्राने तू आत्महत्या करू नकोस असे काही सांगितले नाही. फक्त त्याला इतकेच सांगितले की माझ्यावर शेवटी कृपा कर. माझ्या कारखान्यात अनेक कामगार काम करतात. त्यांचे काम पाहणे सुद्धा मनोरंजक असते. तू एक दिवस त्यांचे काम पाहण्यास खर्च कर आणि मग हवे असेल तर मर. सक्तीने काम केल्यावर भाकरी गोड लागली. त्याच्या विनंतीनुसार तरुण सरदार कारखान्यात काम पाहायला आला. उद्योजकाच्या गुप्त सूचनेनुसार अनेक कामगारांनी त्याला घेरले आणि त्याला कामगाराचा गणवेश घालायला लावून त्याच्याकडून सक्तीने कठोर श्रम करून घेतले. थोड्या वेळाने भोजनाची सुट्टी झाली आणि कामगाराने काम थांबवले. तो तरुण सरदार झालेल्या कष्टाने पुरा थकला होता. त्याला भूकही लागली होती. तो इतर कामगारांबरोबर काळा ब्रेड खायला मोठ्या आनंदाने बसला. त्याला तो काळा ब्रेड फारच रुचकर लागला आणि काही मिनिटांची ती विश्रांती सुद्धा त्याला फारच सुखद वाटली. कष्टामुळे दीर्घायुष्य लाभले. हा सरदार आत्महत्या करणार होता हे एका कामगाराला समजले होते. तो आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, मित्रांनो, मी 5 मुलांचा बाप होतो. एका साथीत त्यातली 3 मुले मरण पावली. त्यांच्या मृत्यूने मी वेडा झालो. त्यांच्या मागे मीही मृत्यूचा मार्ग धरणार होतो. पण जिवंत राहिलेल्या मुलांसाठी मला काम करणे भाग होते, नाहीतर ती उपासमारीने मेली असती. माझी मुले मला जीव की प्राण होती. मी आता मुलांसाठीच कष्ट करतो आहे व त्यांच्यासाठी जगतो आहे. त्यामुळे माझे जीवन मधुर झाले आहे. उद्योजक मित्राने अशी युक्ती योजल्याबद्दल सरदार पुत्राने त्याचे आभार मानले आणि ताबडतोब त्याने उपयुक्त काम करायला सुरुवात केली. सतत कष्ट करत जगल्यामुळे त्याला दीर्घायुष्य लाभले. आळशाचे पत्रलेखन. ज्याला आपण उच्चभ्रू जीवन म्हणतो ते आळशीपणामुळे कसे रिकामे आणि दुःखद होते याचे वर्णन आपल्या गैरहजर पतीस एका सरदार पत्नीने लिहिलेल्या पत्रात उत्तमपैकी दिसून येते. त्या पत्राचा थोडासा भाग असा आहे. प्रियतमास, दुसरे काय काम करावे हे सुचतच नाही, म्हणून मी हे पत्र लिहिणार आहे. असो, पण पत्रात काय लिहायचे असते हेच मला माहीत नाही, म्हणून पत्र येथे संपवते. तुझी दुःखी प्रिया काउंटेस द आर. कालप्रवाहात समय नष्ट होतो. डी क्विन्सी या लेखकाने आपला वेळ कसा वाया जातो याविषयी एक गोष्ट लिहिली होती. एक स्त्री नदीतील होडीत बसून सहल करत होती. तिला तेथे झोप लागली. उठली तेव्हा तिला आढळले की आपली मोत्याची माळ तुटली आहे. माळेचे एक टोक
होडीच्या काठाला अडकले होते आणि दोऱ्यातून एक एक मोती नदीच्या प्रवाहात गळून पडत होता. तिने एक पडणारा मोती पकडण्याचा प्रयत्न केला, पण तोही नदीच्या प्रवाहात पडला. ज्याप्रमाणे मोती नदी प्रवाहात पडून नष्ट होत होते, त्याप्रमाणे आपलेही तास, दिवस कालप्रवाहात पडून कायमचे नष्ट होतात व आपल्या हाताला पुन्हा कधीही लागत नाहीत. आळशीपणा म्हणजे आत्महत्याच. लॉर्ड चेस्टरफील्डने आपल्या पुत्राला लिहिले होते की मला आळशीपणा म्हणजे एक आत्महत्येचाच प्रकार वाटतो, कारण आळशीपणामुळे माणसाची कार्यक्षमता नाश पावते, पण एखाद्या जनावराप्रमाणे त्याची भूक मात्र शिल्लक असते. एखादा तरुण मनुष्य आळशी आहे अशी त्याची प्रसिद्धी झाली, त्यामुळे त्याचा सर्व भविष्यकाळच विनाशाकडे जाऊ लागतो व तो माणूसही मोडून पडतो. ज्या लोकांनी कोणतेच कौशल्य मिळवलेले नसते आणि जे बांडगुळासारखे जगत असतात, ते आळशी माणसापेक्षाही कमी दर्जाचे असतात, ज्यांचा जगाला काही एक उपयोग नसतो. कीर्ती व मदत यश देतात. अनेकदा तरुण माणसाचे यश त्याच्या कीर्तीवर अवलंबून असते आणि समाजातील इतर लोकांना त्याच्याबद्दल काय वाटते यालाच आपण कीर्ती असे नाव देतो. आळशी माणसाला कोणीही मदत करीत नाही किंवा त्याच्याविषयी प्रशंसेचा शब्दही उच्चारत नाहीत. आपल्या कामात तत्पर, उत्साही आणि निश्चयी असल्याची कीर्ती तरुणाने मिळवणे जरुरीचे असते. त्यामुळे तो प्रामाणिक व सत्याने चालणारा आहे याविषयी लोकांची खात्री पटते आणि इतर लोक त्याला मदत करतात. कीर्ती आणि मदत विना यश मिळणे अशक्यच असते. आळस हा लाजाळू चोर असतो. आपल्या समाजात आळशी माणसांची फौजच असते. आळशीपणा हा लाजाळू चोर असतो. तो तुमची काही मिनिटे नकळत चोरत असतो. तुमच्याशी वायफळ बोलण्यामध्ये तो आळशी मनुष्य तुमचा महत्वाचा कामाचा तासही वाया घालवतो. तुम्ही रोज सकाळी ठरवता की या आळशीपणाला मी माझा वेळ वाया घालवू देणार नाही, पण रात्री तुम्हाला आढळते की आळशीपणाच्या चोराने तुमचा बराच वेळ चोरला आहे. आळशीपणा तुम्हाला म्हणतो, फक्त 1 मिनिट मला दे, पण त्या 1 मिनिटाचा उशीर झाल्यामुळे तुमची गाडी चुकते किंवा बँक बंद झालेली असते. आळशीपणा तुम्हाला म्हणतो की घराचा विमा उद्या उतरव, त्याने काय बिघडेल, पण आज रात्रीतच घराला आग लागते व घर जळून जाते. नोकरीच्या जागेसाठी उद्या अर्ज करू असे एक तरुण म्हणतो, पण ती जागा आजच भरली जाते. एखादा मुलाखतीची वेळ पाळण्यात तत्पर राहत नाही, पण त्यामुळे हा नेहमी चालढकल करतो अशी त्याची कीर्ती होते आणि बाजारातील पद जाते. सुखचैन सैतानाचा गळ. एका कवितेत सैतानाचे वर्णन केले होते. त्या कवितेत सैतानाला गळ लावून माणसे पकडणारा कोळी मानले होते. तो गळाला आमिष म्हणून सैतान सुखचैन आणि मौज मजा लावत असतो. हे आमिष माणसे सहज गिळतात आणि सैतानाच्या जाळ्यात सापडतात. उद्यमशीलतेची कसोटी. मोकळा वेळ. माणसाचे खरे चारित्र्य व खरी उद्यमशीलता सुट्टीच्या दिवसात, संध्याकाळी आणि मोकळ्या वेळेतच कसोटीला लागते. एरवीच्या कामकाजाच्या दिवशी त्याला सक्तीने काम करावेच लागते. त्यावेळी त्याच्या उद्यमशीलतेची कसोटी लागत नसते. जर तुम्हाला एखाद्या तरुण माणसाच्या चारित्र्याची परीक्षाच घ्यायची असेल, तर तो आपल्या मोकळ्या वेळेत काय करतो याचे निरीक्षण करा. तो मोकळा वेळ कसा खर्च करतो याविषयी त्याचे मत जाणून घ्या. या मोकळ्या वेळात तो काही नवे शिकतो का? तो महत्वाची पुस्तके वाचतो का? मोकळी मिळणारी थोडीशी मिनिटे व अर्धी सुट बहुतेक लोक वाया घालवतात. बहुसंख्य लोक या थोड्या मोकळ्या वेळात पत्ते खेळतात, जुगाराच्या अड्ड्यावर जातात किंवा घोड्याच्या रेसवर पैसे लावतात. आयुष्यास हेतू व ध्येय असावे लागते. खूप माणसे सतत उद्योग करतात, काटकसर करतात आणि वैभव मिळवतात. हे सर्व निवृत्तीच्या जीवनात सुख उपभोगण्यासाठी केलेले असते. आता सुख भोगण्यासाठी तो निवृत्त होतो. त्याने आयुष्यभर निवृत्तीच्या सुखाच्या दिवसासाठीच धडपड व श्रम केलेले असतात. पण भलतेच घडते, सर्व आयुष्य उद्योगात काढल्यानंतर ते आळशीपणाचे सुस्त आयुष्य त्याला खायला उठते. अशा वेळी
या निवृत्त माणसापुढे दोन मार्ग असतात. एक मार्ग म्हणजे पुन्हा व्यवसायात परत जायचे आणि पुन्हा जास्त जोमाने धडपड व श्रम करायचे. दुसरा मार्ग म्हणजे काही हेतू नसलेले हे आळशी जीवन जगायचे आणि मृत्यूला आपल्या जवळ बोलवायचे. आता त्याला समजते की कोणत्या तरी ध्येयासाठी सतत कष्ट करणे यातच पुरुषार्थ असतो. जगण्याला काही हेतू किंवा ध्येय नसेल तर माणूस फार काळ जगतच नाही. तुम्हाला जितके अन्न पचवता येते तितकीच भूक तुम्हाला लागत असते. विविध कामे करण्यात तुम्हाला किती रस आहे यावरच तुमच्या आयुष्याची लांबी अवलंबून असते. काम नसल्यास मनोविकार जडतात. माणसाच्या मनाला सतत कामात गुंतवावे लागते. त्या मनाला तुम्ही जर योग्य काम पुरविणार नाही तर ते स्वतःच कोणते तरी काम निर्माण करते व स्वतःलाच खाऊ लागते. ज्या माणसाला ठराविक असे कोणतेच काम नसते त्याला लवकरच मनोविकार जडतात. त्याचा मनाचा कब्जा उदासपणा आणि निराशा घेते. या दोन्ही गोष्टी त्याच्या उत्कर्षाच्या योजना आणि सुखसमाधान खाऊन टाकतात. थांबला तो संपला. तुम्ही दमेपर्यंत श्रम केले पाहिजेत अशी निसर्गाची मागणी असते. श्रमाच्या बदल्यात निसर्ग तुम्हाला गाढ झोपेची देणगी देतो आणि झोपेमुळे तुम्ही ताजेतवाने होता. श्रम केल्यामुळेच तुम्हाला कडकडून भूक लागते. या भुकेचे सुख आळशी माणसाला कधीच अनुभवता येत नाही. जी माणसे आपल्या हाताने श्रम करतात त्यांच्यासाठीच निसर्गाने आपले वरदान राखून ठेवलेले असते. अनेकदा श्रमाच्या कामाचा मोबदला फार अल्प मिळतो व ते कंटाळवाणेही असते. म्हणूनच त्याची भरपाई निसर्ग गाढ निद्रा आणि भूक याद्वारे करीत असतो. थांबला तो संपला. कायदा पाळा गतीचा हा निसर्गाचा नियम आहे. सायकलची गती थांबली की ती खालीच पडते. सततचा उद्योग व श्रम यामुळेच माणसाचे आयुष्य मध्येच पडून नष्ट होत नाही. आळशी माणूस सैतानाचा गुलाम. सोडून द्या, लक्ष देऊ नका हे तत्व फार धोकादायक असते. तुम्ही मेंदूला काम न देता तसेच मोकळे सोडा. सैतान तेथे घर बांधेलच. तुमची जमीन तुम्ही न नांगरता तशीच सोडा. तिथे काटेरी रान माजेल आणि तुम्ही दरिद्री व्हाल. तुम्ही शेजाराकडे लक्ष देऊ नका, त्याला मदत करू नका म्हणजे तुम्ही अतिस्वार्थी व्हाल. जर तुम्ही तुमच्या आत्म्याकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही सैतानाचे गुलाम व्हाल. मेलेल्या माणसाचा जसा जगाला उपयोग नसतो त्याप्रमाणे आळशी माणसाचा जगाला काहीच उपयोग नसतो. जगातील जागा त्यांनी अडवलेली असते इतकेच. जो एखाद्या चमत्काराची वाट पाहत आळशीपणा करतो त्याच्या बाबतीत चमत्कार होतोच. आपल्याला तो तुरुंगात अडकलेला दिसतो. एक स्कॉटिश संपादक म्हणतो, ज्यांचे स्वतःचे उद्योग आहेत त्यांचे घातवार कोणते? ज्या दिवशी त्याचे पराकोटीचे आळशी मित्र त्याला भेटायला येऊन त्याचा वेळ खातात तोच त्याचा घातवार.